मूर्ती रमाई माता. 9 कोटींची माता झाली उदार अंतकरणाची, रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची. एका गीतकारानं माता रमाईचा त्याग, त्यांचं समर्पण ज्या काव्यपंक्तींमधून व्यक्त केलं त्या या ओळी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 4 दशकांच्या सार्वजनिक जीवनात ही माऊली 9 कोटी जनतेची सावली कशी झाली याची गुंफण या गीतातून केलेली आहे. अजाणत्या वयात बाबासाहेब आणि रमाईचं लग्न झालं. पौंगाडा वस्तीतील भीमराव पुढे जाऊन दुःखी, कष्टी, श्रमिक, शेतकरी, शेतमजूर, पीडित, उपेक्षित, वंचितांचा तारणहार होतील याची दोघांनाही जरासुद्धा कल्पना नव्हती. दोघांच्या संसाराचा गाडा सुरू झाला आणि हळूहळू दोघांमधील प्रेमाचं नातं फुललं. रमाई आणि बाबासाहेबांचं वैवाहिक जीवन केवळ 31 वर्षांचं होतं. पण या 31 वर्षांच्या दरम्यान बाबासाहेबांना रमाईचे दिलेल्या खंबीर सोबतीमुळे त्यांचा भीमराव ते प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा जीवनमय प्रवास घडला. भीमरावांचं संपूर्ण आयुष्य माता रमाईंनी उजळून टाकलं. मुंबईतील शिक्षणानंतर बाबासाहेब पहिल्यांदा कोलंबियाला गेले. त्यावेळी रमाईचं वय फक्त 24-25 वर्षांचं होतं. जेव्हा संसार करण्याची वेळ आली तेव्हा रमाईंना सोडून बाबासाहेबांना कोलंबियाला जावं लागलं होतं. या कठीण काळातच रमाईंनी आपला पहिला मुलगा गंगाधर याला गमावलं. राजरत्न मुलगी इंदू यांच्यावर एकटीनं अंत्यविधी करण्यासारख्या दुर्धर प्रसंगांना त्यांना ऐन तारुण्यातच सामोरं जावं लागलं. त्यावेळी कोलंबियामध्ये बाबासाहेब MA PhD करत होते. अर्थशास्त्रातील DSc या डॉक्टरेटसाठी ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये असताना इकडे रमाईंनी एकटीने संसाराचा गाळा ओढला. समोर आलेल्या परिस्थितीला हसतमुखानं सामोरे जात त्यांनी प्रसंगी गोवऱ्या विकून प्रपंच चालवला. गरिबीचे चटके सहन करत बाबासाहेबांचा संसार नेटानं केला. पण कधीही बाबासाहेबांकडे तक्रार केली नाही की परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली नाही. स्वकर्तृत्वावर सार्वजनिक जीवनात बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व आकाराला येण्याचा तो उमेदीचा काळ होता. त्या काळात रमाईची यशस्वी साथ त्यांना मिळाली नसती तर कदाचित भीमराव हे बाबासाहेब झाले नसते. पर्यायानं बाबासाहेबांना समाज परिवर्तनाचं कार्यही करता आलं नसतं. कर्नाटकातील निपाणी गावाचा किस्सा अंगावरती शहारे आणणारा आहे. बाबासाहेब विदेशात जाण्यापूर्वी रमाईला निपाणी येथील वराळे कुटुंबियांकडे सोडत असत. गरीब मुलांसाठी वराळे एक हॉस्टेल चालवत होते. हॉस्टेलच्या आवारात लहान मुलं नेहमी खेळायला यायची. रमाई त्यांच्याकडे पाहून आनंदित होत. एकदा 2-3 दिवस झाले तरी मुलं खेळायला आली नाहीत. हे रमाईच्या लक्षात आलं. त्यांनी वराळेंना विचारलं, 2 दिवस झाले मुलं खेळायला का नाही आली? त्यावरती वराळे म्हणाले, हॉस्टेल चालवण्यासाठी मेसचे अनुदान दरमहा मिळतं, पण अद्याप ते मिळालं नाही. त्यामुळे मुलं उपाशी आहेत. पुढील काही दिवस ते उपाशीच राहतील. अनुदान मिळालं की त्यांच्या जेवणाची सोय होईल. त्यानंतर ते खेळायला येऊ शकतील. हे ऐकल्यावरती रमाईला धक्का बसला. त्या आपल्या खोलीत गेल्या अन धाय मोकलून रडायला लागल्या. त्यांना काय करावं काहीच सुचत नव्हतं. वराळेंनी त्यांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण रमाईचं रडणं थांबत नव्हतं. शेवटी त्यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र वराळेंकडे सुपूर्द केलं आणि म्हणाल्या, हा दागिना मोडून मुलांच्या जेवणाची सोय करा. अनुदानाची अजिबात वाट पाहू नका. वराळेंनी त्यागमूर्ती रमाईच्या या औंदार्याचं कौतुक करत मुलांच्या जेवणाची त्याच दिवशी सोय केली. औरंगाबादेतही रमाईचं काही काळ वास्तव्य होतं. तिथेही त्या वराळे यांच्या घरी होत्या. संसाराचा गाडा चालवत असताना त्यांना श्वसनविकार जडला. त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांची शुश्रूषा केली. बाबासाहेब त्यांना प्रेमानं रामू तर त्या बाबासाहेबांना
साहेब म्हणायच्या. बाबासाहेबांनी मुंबईत राजगृह नावाचं घर बांधलं, पण तिथे रमाईंना राहण्याचा फार योग आला नाही. 37व्या वर्षात बाबासाहेबांच्या संपूर्ण कार्यात रमाईंनी हातभार लावला. स्वतः प्रतिकूल परिस्थितीचे चटके सहन केले, पण कधीही बाबासाहेबांना त्याची जाणीव करून दिली नाही. आपल्याकडील ग्रंथांसाठी बाबासाहेबांनी राजगृह बनवले. श्वसन विकारामुळे रमाईचं निधन झाल्यानंतर बाबासाहेब एकाकी पडले. त्यांनी सांसारिक जीवनातून मुक्त होण्यासाठी काही काळ बौद्ध भिक्षू म्हणून परिव्रजा घेतली होती. बाबासाहेबांच्या जीवनातील रमाई हीच खरी कमाई होती. आता त्यानंतर आपण रमाईंच्या जीवनाविषयी जाणून घेऊया. 27 मे 1935 रमाबाई भीमराव आंबेडकर स्मृतिदिन. टोपण नाव रमाई, रामू, रमा. मृत्यू 27 मे 1935. वडील भिकू धुत्रे वलंकर, आई रुक्मिणी भिकू धुत्रे वलंकर. पती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अपत्ये यशवंत भीमराव आंबेडकर. रमाबाई भीमराव आंबेडकर. उपाख्य रमाई. मृत्यू 27 मे 1935. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या. रमाईचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे वलंकर व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वनंद गावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना 3 बहिणी व 1 भाऊ शंकर होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावरती आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजान होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंकर काका व गोविंदपूरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत राहायला गेले. सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंकराकडे लग्नाची मुलगी असल्याचे आहे असे कळले. सुभेदारांना पोरकी रमा पसंत पडली. त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या मार्केटमध्ये इसवी सन 1908 या वर्षी झाले. 1923 साली बाबासाहेब लंडनला गेले होते. त्यावेळी रमाईची खूप वाताहात होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पाहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले व ते रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला, पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीनं दुःखाशी, अडचणींशी, गरिबीशी भांडत होती. मृत्यूसत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व अथांग प्रज्ञान आणि मृत्यू यांचे सृजनशील ज्वलंत प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईनं अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणानं तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हतं. त्या वयात आईवडिलांचा मृत्यू. 1913 साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. 1914-17 साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृत्यू. ऑगस्ट 1917 बाबांची सावत्र जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबासाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. 1921 बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर व 1926 राजरत्नचा मृत्यू पाहिला. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकटी पडली. घर चालवण्यासाठी तिनं शेण, गोवऱ्या, सरपणासाठी वनवन फिरली. पोयबावडीतून दादर माहीमपर्यंत जाई. बॅरिस्टराची पत्नी शेण वेचते म्हणून लोके नावे ठेवतील म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री 8 नंतर गोवऱ्या थापायला वरळीला जात असे. मुलांसाठी उपास करत असे. रमाईची शरीर काबाड कष्टानं पोखरून गेलं होतं. रमाईचा आजार बळावला होता.
इसवी सन 1935च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे 1935ला तर आजार खूप विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत, बोलण्याचा प्रयत्न करीत असत, पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हातानं पाजण्याचा प्रयत्न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही आणि बाबासाहेबांवरती दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दिनांना पोरका करणारा दिवस उजाडला. 27 मे 1935 रोजी सकाळी 9 वाजता रमाईची प्राणज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यावधी रंजल्या गांजल्यांची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी 2 वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावली, निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळजवळ 30 वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणाऱ्या रमाबाई मध्येच अचानक सोडून न परतीच्या वाटेनं कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले. जय भीम, जय रमाई. बाबासाहेब यांचे वडील जेव्हा मुंबईवरनं घरी जायचे तेव्हा 2 दिवस लागायचे त्यांना आंबवडेला जायला. हा मुलगा जेव्हा घरासमोरील जागेत खेळायचा तेव्हा त्यांना वाटलं नाही की पुढील काळात जगात कर्तृत्वाचा ठसा उमटवेल. बाबासाहेब यांच्यावर प्रथम PhD करणाऱ्या एलिनॉर झेलिएट हे जेव्हा बाबासाहेब यांच्या घरी आंबवडेला आल्या तर ते तब्बल 3 तास पायी चालत आल्या. बाबासाहेब यांचे कर्तृत्व पाहून त्यांचे डोळेही पाणावले. बाबासाहेब हे माता रमाई यांचे निधन झाल्यानंतर सतत रडत असायचे. दरवाजा लावून कधीकधी जोरजोरात रडायचे. बाबासाहेब यांना मग कार्यकर्त्यांनी विचारले, बाबासाहेब स्वतःला सावरा, असं रडू नका. तेव्हा ते म्हणायचे, मी रामूचे ऋण कधीच फेडू शकणार नाही. तिनं माझ्या शिक्षणासाठी खूप काही केलं, माझा संसार सांभाळला, पण मी तिच्यासाठी काही करू शकलो नाही. पुढे नातेवाईक सांगतात की बाबासाहेब परदेशात जेव्हा शिक्षणास गेले तेव्हा माता रमाई यांना काही पैसे दिले तर काही स्वतःजवळ ठेवले आणि काही दिवसातच ते पैसे संपले. कुटुंबाला सुरुवातीला 1 दिवस मग पुढे 5-5 दिवस उपवास होऊ लागला. काही खारका जमवून माता रमाई त्या खारकांना ओले करून त्यात पाणी टाकून भाकर खात असे. हे खूप दिवस चालले. मग इतका उपासमार झाला म्हणून माता रमाई यांनी बाबासाहेब यांना पत्र धाडलं की बाबासाहेब तुम्ही काही करा पण पैसे पाठवा, खूप हाल होत आहेत. त्या पत्राचा रिप्लाय पाहून ते खूप स्तब्ध झाले. बाबासाहेब म्हणतात, रामू, माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. तुझ्याकडचे पैसे संपले तसे माझ्याकडचे पैसेही कधीच संपले. मलाही इकडे उपाशी राहावे लागते. कधी कधी तर पावाचा तुकडा पाण्याबरोबर खावा लागतो. बाबासाहेबांचं हे उत्तर ऐकून रमाई भावनिक झाल्या. पण संसार हा सांभाळायचा होता. रोज वरळी आणि परेलचा परिसर पायी चालून शेणी गवऱ्या विकून रमाई उदरनिर्वाह करत. इतकेच नव्हे तर बाबासाहेब यांना काही पैसेही पाठवत होत्या. आज लोक युरोपातून भारतात पैसे पाठवतात, तिकडे मजा करतात, पण इथे भारतातून बाहेरगावी पैसे पाठवले जात होते. का, कशासाठी? या लाखो वंचित लोकांसाठी हे चाललं होतं. खूप हाल सोसले त्यांनी. हे आठवून जेव्हा जेव्हा आठवण येईल बाबासाहेब तेव्हा तेव्हा रडायचे. नमन त्या माझ्या आईवडिलांना, अर्थातच
माता रमाई आणि बाबासाहेब यांना आभार. जय भीम, जय माता रमाई. पोस्ट कुणी लिहिली माहीत नाही, पण वाचून डोळे पाणावले व आपणही वाचावी याकरिता पाठवलेली आहे.